इजी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी जुलै 2022 आपण आज इंग्रजी विषयाचा पेपर सोडवणार आहोत. माध्यम मराठी. बघा, सेक्शन 1. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागील शिष्यवृत्ती परीक्षेचे जे पेपर सोल्युशन आहेत त्याचे लिंक दिलेले आहे. तर आता आपण पाहू सेक्शन 1 इंग्लिश. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1 to 3 म्हणजे 1 ते 3 साठी या पॅसेजचा वापर करून आपल्याला उत्तर सोडवायचे आहेत. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. मनी इज माय फेवरेट कॅट. एव्हरी मॉर्निंग मदर गिव्स हर सम मिल्क. Sometimes she catches a mouse near the garbage pit. She likes climbing trees and watching the birds. आता या ठिकाणी याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न आहेत. प्रश्न पहिला, व्हॉट डज मनी कॅच? मनी काय पकडते? तर इथे बरोबर आहे उत्तर. बघा, इथे उत्तरामध्ये दिलेलं आहे माऊस. त्यानंतर फाइंड द ऑड टर्म. मॉर्निंग, क्लाइम्बिंग, वॉचिंग. आता या ठिकाणी याच्यामध्ये वेगळा मॉर्निंग आहे कारण हे बाकीचे क्रिया दाखवणारे शब्द आहेत. हे पर्याय क्रमांक 3 हे ए मॉर्निंग वेगळा आहे. त्या पुढचा प्रश्न, फाइंड द रायमिंग वर्ड्स फॉर फ्री. फ्री साठी रायमिंग वर्ड ट्री आहे. पुढे चौथा प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्स. मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश डॉट डॉट हिज नेट इन हिज नेट असे येतं. पुढचा प्रश्न पाचवा, चूज द करेक्ट कंपॅरिझन फॉर ॲज टिमिड ॲज. टिमिड याचा अर्थ भित्रा, आणि भित्रा कोणता प्राणी असतो आपल्याला माहित आहे, तर इथे रॅबिट. त्याच्यानंतर प्रश्न 6वा, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कन्व्हर्सेशन फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता या चित्रामध्ये बघा, आपल्याला करेक्ट कन्व्हर्सेशन निवडायचं आहे ABCD 4 पर्यायामधून. तर पहिला पर्याय आहे बघा, ए सेड एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर? बी सेड ओ यस. म्हणजे हा पहिला पर्याय योग्य वाटतोय. दुसरा बघा, ए सेड थँक्यू सो मच फॉर धिस गिफ्ट. गिफ्ट आहे का? तर गिफ्ट नाही, त्यामुळे दुसरा पर्याय योग्य नाही. तिसरा बघा, ए सेड व्हॉट्स द टाइम. इथे वेळेचा पण काही संबंध नाही, त्यामुळे तिसरा पण नाही. आणि चौथा, ए सेड कॅन यू प्लीज हेल्प मी. इथे पण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. आपल्याला चित्रावरून कन्व्हर्सेशन शोधायचं आहे. प्रश्न 7वा, लॅडर. लॅडरला जो आकार दिलेला आहे त्याच प्रकारचा आकार हा इथे 3 नंबरला येतो इंग्लिश साठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, फाइंड द स्मॉलर हिडन वर्ड विच इंडिकेट हेड ऑफ द युनिट फ्रॉम द वर्ड हँकरचीफ. आता हँकरचीफ या शब्दामधून आपल्याला हेड ऑफ द युनिट म्हणजे कोण? चीफ किंवा बॉस असा अर्थ होतो. तर इथे बघा, हँकरचीफ मध्ये चीफ हा शब्द आहे, त्यामुळे आपल्याला या शब्दामधून हँकरचीफ मधला चीफ हा शब्द मिळतो. आपल्याला हेड ऑफ द युनिट शोधायचा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, कंप्लीट द वर्ड रजिस्टर. बघा, व्हायोलिन, तबला म्हणजे हे वाद्य आहेत आणि वाद्याशी संबंधित खालील पर्याय तिसरा आहे, टॅम्बुरिन आणि सिम्बल्स. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द गेम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. हा गेम कोणता आहे? तर स्किपिंग द रोप. त्याच्यानंतर प्रश्न 11वा, चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. कॉम्पिटिशनचा आपल्याला योग्य स्पेलिंग शोधायची आहे, ती पर्याय क्रमांक 2 मध्ये अचूक आहे. आयडेंटिफाय द अंडरलाईन पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे आपल्याला अंडरलाईन केलेला जो पंक्च्युएशन मार्क आहे तो आपल्याला शोधायचा आहे. काय नाव आहे त्याचं? तर हा बघा, अंडरलाईन केलेला जो पंक्च्युएशन मार्क आहे तो एक्सक्लेमेशन मार्क आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 13, सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कंप्लीट द मोटो. मोटो याचा अर्थ बोध वाक्य. काय बघा, तर डॉट डॉट इज
वेल्थ, मनी इज वेल्थ येईल का? येणार नाही. हेल्थ इज वेल्थ हे अचूक आहे. आरोग्य हीच धनसंपत्ती आहे. पुढे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. द ॲडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर कोणता फेस्टिवल आहे? तर दिवाळी फेस्टिवल आहे. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न 15वा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ज. डॉट डॉट वर्क क्विकली. आता इथे लेट्स सगळीकडेच आहे, फक्त आपल्याला अचूक निवडायचं आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये अचूक आहे. अपॉस्ट्रोफी जो आहे टी आणि एसच्या मध्ये आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा निवडायचा आहे आपल्याला. शायनी स्टार बरोबर आहे. टॉल ट्री, क्लेवर हाऊस येणार नाही, त्यामुळे तिथे जे वापरलेलं विशेषण आहे ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 17वा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. चूज करेक्ट ऑप्शन. आपल्याला विनंती निवडायची आहे. विनंतीमध्ये प्लीज असतं बघा. पर्याय क्रमांक 4 मध्ये प्लीज वेट फॉर मी ही विनंती आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अचूक आहे. प्रश्न 18वा, लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. हँड हाताचे भाग आहेत, तर इथे हाताचा भाग हा रिस्ट येतो. पर्याय क्रमांक 4 मनगट. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. फेब्रुवारी इज द डॉट डॉट मंथ ऑफ इयर. सेकंड मंथ ऑफ इयर, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 20, दिस क्लॉक शोज द टाइम. आता ह्या घड्याळमध्ये वेळ किती आहे बघा. पहिला ऑप्शन काय? 3:45. 4ला 15 मिनिट कमी, बरोबर आहे. 3:45. दुसरा पर्याय काय? 4:15. 4:15 चुकीचा आहे. 2:45 नाही, 4:45 आहे, त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 21, व्हॉट विल यू राईट इन द फॉलोइंग अंडरलाईन टाइमलाईन. प्रेझेंट फाइंड दिलेला आहे. पास्टचं फाइंडचं काय येईल? तर फाउंड येतं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 22, ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन व्हॉट विल यू से टू युअर फ्रेंड. चूज द प्रॉपर ग्रीटिंग. परीक्षेला जाताना आपण आपल्या मित्राला काय म्हणतो? ऑल द बेस्ट म्हणतो, शुभेच्छा देतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. संडे कम्स आफ्टर. आता बघा, रविवार कधी येतो? कोणाच्या नंतर येतो? तर शनिवारच्या नंतर येतो, म्हणजे सॅटरडे ऑप्शन येणार. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 24, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन टीम. आपल्याला इथे शोधायचं आहे कॅपिटल जी पाहिजे का? तर जी कॅपिटल पाहिजे, कारण गौरव आहे नाव आहे आणि ए डिव्हिजनचं पण पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 दोन्ही पाहिजे आपल्याला. गौरवचं जी कॅपिटल आणि ए हे डिव्हिजनचं कॅपिटल, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. 25वा प्रश्न, काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. आपल्याला या कन्व्हर्सेशन मध्ये क्वेश्चन मार्क किती आहेत ते मोजायचं आहे. 1, 2 आणि 3 या ठिकाणी 3 क्वेश्चन मार्क दिलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून वेगवेगळ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत, त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत. त्यांनी या लिंकचा वापर करून प्रश्नपत्रिका पाहाव्यात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.